जत तालुक्यातील सोमवारी एक दिवस करवाढीच्या निषेधार्थ परमिट रूम बंद. परमिट रूम व्यवसायाच्या नूतनीकरण शुल्कात झालेली 15% वाढ व परमिट रूममधील मद्य विक्रीवर लावलेला 10% व्हॅट रद्द करण्यात यावा या मागणीसाठी खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या वतीने सोमवारी जत तालुक्यात एक दिवस परमिट रूम चालकांनी बंद आंदोलन केले. शासनाकडून दरवर्षी परमिट रूम नूतनीकरण शुल्कामध्ये वाढ होत असते. यावेळी परमिट रूम नूतनीकरण शुल्कामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे. ही वाढ परमिट रूम व्यावसायिकांना तसेच ग्राहकांनाही परवडणारी नाही. ती रद्द व्हावी. परमिट रूम धारकांना मद्य विक्रीवर असलेला व्हॅट 5% वरून 10% करण्यात आला आहे. सध्या शासनाकडून देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 60% वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परमिट रूममध्ये येणाऱ्या ग्राहकांना ही दरवाढ परवडणारी नाही. यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी परमिट रूम व्यवसाय करणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. त्यामुळे मद्यावरील उत्पादन शुल्क वाढ रद्द करावी. करवाढीमुळे परमिट रूममधील सर्व ग्राहक वाईन शॉप व इतर ठिकाणाहून मद्य खरेदी करून अवैध ठिकाणी मद्यसेवन करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलावरही मोठा परिणाम झाला आहे. परमिट रूमधारकांना भरमसाठ शुल्क करून सुद्धा व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तरी परमिट रूमधारकांना यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळेला सर्व परमिट रूमधारकांनी केली आहे. त्यामुळे आता डुप्लिकेट दारूमध्ये जत तालुक्यात वाढ होण्याची शक्यता अनेक परमिट रूम धारकांनी व्यक्त केली असून पोलीस व दारूबंदी अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन त्यावरती निर्बंध आणावेत अशी मागणी अनेक परमिट रूम चालकांनी केली आहे. Press the bell icon on the video and never miss another update.